नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सँडविच. तेही शिल्लक राहिलेल्या चपातीपासून. अप्रतिम चवीचे हे सँडविच लागतात. तसेच संध्याकाळच्या वेळेस चहासोबत हे सँडविच खूप छान लागतात. किंवा चपाती शिल्लक राहिलेली असेल तर आपण याचा नाश्ता म्हणून आपण सकाळी देखील तयार करू शकतो. हेल्दी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी आपले क्रिस्पी असे सँडविच चपातीचे तयार झाले आहे. आतून मऊ आणि वरून क्रिस्पी अशा प्रकारे ह्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि चवीला देखील खूप छान लागते. तर माझ्याही ह्या 2 चपात्या टिफिनमधून वापस आलेल्या आहेत. तर या चपात्यापासून मी सँडविच तयार करणार आहे संध्याकाळच्या चहा. तर इथे मी एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे. याला आपण अगदी बारीक स्मॅश करून घेणार आहे. तुम्ही इथे खिसून वगैरे घेतलं तरी चालू शकतं. अशा प्रकारे आपण पूर्ण बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालणार आहोत. तर इथे मी एक लहान कांदा लांब उभा चिरून टाकलेला आहे. ढोबळी मिरची लांब चिरून टाकलेली आहे. त्यानंतर कोबी, कोथिंबीर टाकलेली आहे आणि स्वीट कॉर्नचे दाणे देखील वाफवून टाकलेले आहे यामध्ये. अशा प्रकारे आपण वेगवेगळे व्हेजिटेबल वापरून आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार काही मसाले ॲड करून घेणार आहोत. तर आपल्या घरात जे नॉर्मल रेग्युलर मसाले असतात तेच आपण इथे यूज करणार आहोत. सुरुवातीला इथे आपण चवीनुसार लाल तिखट वापरणार आहोत. तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा जरी वापरला तरी चालू शकतो. त्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला, धनिया पावडर, चाट मसाला असे वेगवेगळे मसाले आपल्या चवीनुसार ॲड करू शकता. तर इथे मी थोडीशी काळी मिरी पावडर देखील वापरलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत. ऑरिगॅनो पण टाकलेले आहे. तुमच्याजवळ जर इथे चीज अवेलेबल असेल तर चीज टाकले तरी चालू शकतो किंवा पनीरचे खिसून वगैरे टाकलं तरी चालू शकतं. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत. इथे तुम्ही यात आणखीन काही मसाले वापरले तरी चालू शकतात किंवा जेवढे घरात अवेलेबल असतील तेवढे मसाले वापरले तरी चालतंय. इथे काही वेगळे मसाले वापरायची आपल्याला गरज पडत नाही. अशा प्रकारे हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. इथे तुम्हाला जरी इथे लिंबूचा रस वगैरे टाकायचा असेल ते तर जरी टाकलं तरी चालू शकते. इथे मी चाट मसाला वापरलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत. सुरुवातीला इथे आपण मायो आणि टॅमॅटो केचप मिक्स करून चपातीवर लावून घेणार आहोत. जर तुमच्याजवळ इथे पिझ्झा सॉस वगैरे असेल ते जरी वापरलं तरी चालतंय. टॅमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी, हिरवी चटणी असेल ते टाकलं तरी चालतंय इथे. त्यानंतर तयार केलेले स्टफिंग आपण याच्यावर अर्ध्या भागात लावून घेणार आहोत. ते आपल्या आवडीनुसार आपण लेअर जाड किंवा पातळ करू शकतो. त्यानंतर आणखीन याच्यावर थोडंसं टॅमॅटो केचप घालून घेतलेले आहे. याच्यावर जर चीज, बटर काय असेल ते आपण खिसून घातले तरी चालू शकते. त्यानंतर ही चपाती आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. एकसारखी चपाती चिटकली जाईल. त्यानंतर अशाच प्रकारे मी दुसरी देखील चपाती तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपले तयार झालेले आहे चपातीचे. त्यानंतर इथे आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण आवडीनुसार तूप, बटर वापरू शकतो. इथे मी 1 चमचा भरून इतकं तूप घातलेलं आहे आणि त्यावर हे चपाती घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही आपली मंद आहे आणि तवा चांगला गरम झालेला आहे. अशा प्रकारे आपण अगदी चपाती खरपूस अशी भाजून घेणार आहोत. यामुळे काय होतं की क्रिस्पी होते आपली चपातीवरून. अशा प्रकारे आपण खरपूस चपाती भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे. याचा कलर बघू शकता. जसजसं आपण याला भाजत जाऊ तसतसं यामध्ये एक क्रंचनेस येतो. अशा प्रकारे आपले घरगुती साहित्यात म्हणजेच शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण अगदी चविष्ट असं सँडविच तयार करू शकतो. यामुळे आपली चपाती वाया देखील जाणार नाही आणि एक हेल्दी भरपूर व्हेजिटेबल घालून आपण एक हेल्दी नाश्ता देखील तयार करू शकतो. हा नाश्ता स्नॅक्स म्हणून देखील आपण खाऊ शकतो किंवा सकाळी नाश्त्यात किंवा कधीकधी टिफिनला देखील घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे तयार करून चवीला देखील ही खूप छान लागतात. अशा प्रकारे आपण हे क्रिस्पी भाजून घेऊयात. याचा रंग चेंज झाल्यानंतर आपण हे आता
ताटात काढून घेऊयात. आपल्याला इथे थोडासा वेळ देऊनच भाजायचं आहे, जेणेकरून वरची लेअर ही अगदी क्रिस्पी होईल. अशा प्रकारे आता हे सँडविच आपण काढून घेऊयात आणि याला आपण आवडीच्या आकारात कट करून घेऊयात. तुम्हाला जर याला स्क्वेअर शेपमध्ये काढायचे असेल तरी कापू शकता किंवा छोटे छोटे पीस करायचे असेल तरी कापू शकता. अशा प्रकारे आपले सँडविच तयार होतात. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे आपले हे सँडविच आपण चहासोबत देखील खाऊ शकतो किंवा टिफिनमध्ये देखील घेऊन जाऊ शकतो. मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा.